एवढं सगळं कबाड या गावात आहे, एवढे दागिने पैसे, हे जर का मला आधी माहिती असतं तर या गावात एवढा टाइमपास करत बसलोच नसतो मी. हरकत नाही, धैर आहे, दुरुस्त आहे. देवीसिंग, आता लवकरात लवकर हे दागिने पैसे इथून घेऊन जायची वेळ आली आहे. एकदा दागिन्यांवर पैशांवर माझी नजर पडली की ते सगळं घबाड देवीसिंगचं झालंच म्हणून समजा. काय झालं गुरुजी? काही नाही, पेटऱ्याचं झाकण लावल्याचा आवाज आला. कुणी उघडला होता का? हो, काय चेष्टा करताय का गुरुजी? पेट्या बघा केवढ्या मोठ्या आहेत, त्याचं कुलूप केवढे मोठे आहेत, त्याचे चाव्या असेल तुमच्याकडं. कोण कचरा उघडते बरं इथं सांगा? पण पण मला आवाज आला. हा, नाही नाही, काय झालं असेल, मी साफ करत बसतो, नाही तर कापड झटकला असं. हे बघ, हे असं झटकलं, त्याचा आवाज आला असेल तुम्हाला. ठीक आहे, असं ही जागृत देवस्थान आहे. तो सगळं बघतोय. इथं कुणी काही चुकीचं केलं, कुठली वस्तू हलवण्याचा प्रयत्न केला किंवा चोरून न्यायचा प्रयत्न केला ना, तर त्याच्या आयुष्याचा नरक झालाच म्हणून समजा.